नमस्कार मित्रांनो, मी सतीश आकात तुमच्या समोर घेऊन आलो आहे जिंतूर विधानसभेची काही अभ्यासपूर्वक माहिती। आता जिंतूर सेलू तालुका म्हणायला गेलं तर जिंतूर तालुक्यात असलेलं मराठवाड्यातील 2 नंबरचे येलदरी धरण, प्रसिद्ध असं निमगिरी दिगंबर जैन गुफा मंदिर, चारठाण्यातील प्राचीन हेमाडपंथी मंदिरे, वालूर येथील कुंडलाकार पायरी विहीर, भोगावदेवी मंदिर, सेलू येथील केशवराज बाबासाहेब मंदिर अशी अनेक वैशिष्ट्ये असलेला तसेच परभणी जिल्ह्यातील प्रचंड विस्तारलेला मतदारसंघ म्हणजे सेलू जिंतूर विधानसभा। या मतदारसंघाकडे जेवढे भौगोलिक, सांस्कृतिक आणि धार्मिक महत्व आहे तेवढेच राजकीय सुद्धा महत्व आहे। काही वेळेचा अपवाद वगळता हा मतदारसंघ कायम काँग्रेसचा बालेकिल्लाच राहिला आहे। रामप्रसाद बोर्डीकर यांचे या विधानसभेवर कायमच वर्चस्व राखले। बोर्डीकर यांनी काँग्रेसच्या तिकिटावर 3 वेळेस तर 1 वेळेस अपक्ष उमेदवारी म्हणून विजय राखला। सध्या जिंतूर विधानसभा यामध्ये माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांच्या कन्या सौ मेघना बोर्डीकर या विद्यमान आमदार आहेत, तर त्यांच्या समोर पारंपरिक विरोधक म्हणून विजय भांबळे यांचे आव्हान असणार आहे। आता आगामी विधानसभेची निवडणूक भांबळे विरुद्ध बोर्डीकर असा पारंपरिक विरोधकांमध्ये होणार की अजून तिसरा कोणी उमेदवार या रिंगणामध्ये उतरणार हे आपण जाणून घेऊया सह्याद्री समाचार या चॅनलच्या माध्यमातून। जिंतूर विधानसभा मतदारसंघाचा इतिहास पाहिला तर 1972 साली शेषराव देशमुख तर 1978 साली गुलाबचंद राठी यांच्या रूपाने इथे शेतकरी कामगार पक्षाचे आमदार निवडून आले होते। तर 1980 मध्ये माणिकराव भांबळे हे काँग्रेस आय या पक्षाकडून निवडून आले होते। तसेच पुढे 1985 मध्ये काँग्रेसच्या तिकिटावर गणेशराव दुधगावकर यांनी विजय मिळवला। त्यानंतर 1999 चा अपवाद वगळता 1990 ते 2009 पर्यंत रामप्रसाद बोर्डीकर यांनी जिंतूर मधून काँग्रेसचा गड राखला। 1999 साली कुंडलिकराव नागरे यांनी काँग्रेसच्या तिकिटावर विधानसभा गाठली आणि बोर्डीकर यांच्या आमदारकीला तेव्हा ब्रेक लागला। 2004च्या निवडणुकीत रामप्रसाद बोर्डीकर हे अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उतरले आणि निवडूनही आले। पुन्हा 2009 ला मतदारसंघाची पुनर्रचना झाली तेव्हा या मतदारसंघात सेलूचा समावेश करण्यात आला आणि जिंतूर सेलू असा नवीन मतदारसंघ तयार झाला। त्यावेळेस काँग्रेसकडून रामप्रसाद बोर्डीकर हे मैदानात होते तर राष्ट्रवादीच्या विजयराव भांबळे हे अपक्ष मैदानात उतरले। त्यात सुद्धा रामप्रसाद बोर्डीकर यांनीच बाजी मारली। त्यावेळेसही काँग्रेस पक्षाचे रामप्रसाद बोर्डीकर तर राष्ट्रवादीचे विजय भांबळे यांची चांगलीच लढत पाहायला मिळाली, पण ह्या निवडणुकीमध्ये विजयराव भांबळे यांनी 27,358 मतांनी रामप्रसाद बोर्डीकर यांचा पराभव केला आणि ते जिंतूर सेलू विधानसभाचे पहिल्यांदाच आमदार झाले। या निवडणुकीमध्ये विजयराव भांबळे यांनी 1,06,912 तर रामप्रसाद बोर्डीकर यांनी 79,554 अशी मते पाडली। 2019च्या निवडणुकीवेळी भाजपा आणि शिवसेनेच्या युतीचे वारे वाहू लागले तेव्हा रामप्रसाद बोर्डीकर यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपामध्ये प्रवेश केला आणि पुन्हा आपल्या कन्या मेघना बोर्डीकर यांना भाजपाचे तिकीट मिळवून दिले। त्यांच्या रूपाने पहिल्यांदाच भाजपाने जिंतूर सेलू मतदारसंघ जिंकला। या निवडणुकीमध्ये सौ मेघना साकोरे बोर्डीकर यांनी निवडणुकीमध्ये 1,16,913 मते तर विजयराव भांबळे यांनी 1,13,196 मते मिळाली होती। आता आगामी विधानसभेला ज्या पक्षाचा आमदार त्या पक्षाला तिकीट या सूत्रानुसार महायुतीमध्ये ही जागा भाजपाला सुटणार, त्यामुळे भाजपाच्या सौ मेघना बोर्डीकर ह्याच उमेदवार असतील हे तर स्पष्ट आहे। शिवाय महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादीच्या शरदचंद्र पवार गटाला ही जागा सुटेल आणि माजी आमदार विजयराव भांबळे हे महाविकास आघाडीचे उमेदवार असतील, त्यामुळे मुख्य लढत ही बोर्डीकर विरुद्ध भांबळे अशीच होण्याची दाट शक्यता आहे। पण ह्यातच तिसऱ्या उमेदवाराची एंट्री झालेली आपल्याला दिसून येत आहे, ते म्हणजे ओबीसी समाजातून येणारे सुरेश नागरे। सुरेश नागरे हे माजी आमदार कुंडलिकराव नागरे यांचे चिरंजीव आहेत। त्यांनी 2019 ची निवडणूक ही परभणी मतदारसंघातून लढवली होती, परंतु तेव्हा त्यांचा पराभव झाला होता। सध्या सुरेश नागरे हे जिंतूर मतदारसंघातून तयारी करत आहेत आणि ते काँग्रेस या पक्षातून उमेदवारी घ्यायला इच्छुक आहेत। मात्र ही जागा शरद पवार गटाला सुटणार ही दाट शक्यता असल्यामुळे सुरेश नागरे हे वेळेप्रसंगी अपक्षही रिंगणात असतील अशी दाट शक्यता दिसून येत आहे। जिंतूर मतदारसंघात मराठा आरक्षण व ओबीसी आरक्षण यांचा प्रभाव मात्र जास्त दिसून येत आहे। इथे वंजारी समाजाचे मोठे प्राबल्य आहे, शिवाय इथे मराठा समाजाचे मतदान देखील मोठ्या संख्येने आहे। त्याचबरोबर मुस्लिम आणि दलित मतदान सुद्धा इथे खूप निर्णायक ठरू शकते। अशा परिस्थितीमध्ये इथे जर नागरे यांनी बंडखोरी केली तर इथे 2 मराठा विरुद्ध 1 ओबीसी अशी लढत मतदारसंघात पाहायला मिळू शकते। त्यामुळे बोर्डीकर वर्सेस भांबळे या पारंपरिक लढतीमध्ये कोण बाजी मारणार की तिसरा उमेदवार नागरे यांच्यामुळे ही निवडणूक रंगतदार होणार आणि त्यात येणाऱ्या काळामध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या विधानावर घडामोडी बदलू शकतात हा अपवाद वगळता येणार नाही। आता या माहितीवरून तुम्हाला काय वाटते हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा
आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.